सातारा लोकसभा मतदारसंघातून बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाऊन या ठिकाणी अर्ज दाखल केला। माझी लढाई सामान्य माणसांची असून साताराचा विकास करण्यासाठी पाठीशी राहा असं आवाहन पंजाबराव पाटील यांनी यावेळी केले। बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय असो। चपला काढा सगळ्यांनी, सगळ्यांनी चपला काढा खाली। महिलांनी या जरा फोटो काढ। हो या लवकर सगळी आला या ती माणसं का राहिली तिथे काय करत नाही। तुमच्याच गावातले आहे तिथं भाऊ थांबा जरा तुम्ही फोटो घे। ओ बॉय चला बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय असो। बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय असो। पाय बसते लोक लेवल चला चला स्पीडने चला, स्पीडने चला, पाय बसते, स्पीडने चला, स्पीडने चला, स्पीडने चला। काय सांगाल दर्शन घेतले अर्ज भरण्यापूर्वी? मी आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे दैवत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आज सातारा लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरीत आहे। आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मला खऱ्या अर्थानं ही निवडणूक फक्त शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी निवडणूक लढवायची आहे। माझं आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांना की तुम्हाला जर न्याय हवा असेल तर तुम्ही शेतकरी संघटनेच्या पाठीमागं उभं राहून मला ताकद द्यावी। त्याचबरोबर मला दुसरं सांगायचं आहे की छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती नावाची खूप मोठी पदवी आहे, त्यांनी ती पदवी सांभाळावी आणि सर्व महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी करावं। त्याचबरोबर नरेंद्र पाटील माझ्या विरोधात उभे आहेत। नरेंद्र पाटलांच्या नावापुढे नामदार आहे, त्यांनी नामदार म्हणून या ठिकाणी काम करावं। नामदार म्हणून ते मोठे आहेत, पण खऱ्या अर्थानं खासदार ही पदवी सर्वसामान्य जनतेसाठी असती, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी असती। ती खासदार ही पदवी मला मिळाली पाहिजे, यासाठी ही निवडणूक लढवत आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की मावळ्याच्या आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागला न पाहिजे। आज अशी परिस्थिती आहे की भाजीचा देठ नवं सगळं शेतच लुटून न्यायचं चाललेलं आहे। त्यामुळे ही राखण करण्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करावी लागणार आहे। आज शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं वाचवायचं आहे। त्या वाचवायसाठी ही खासदारकीची निवडणूक आहे। मला कुठल्या स्वार्थासाठी निवडणूक लढवायची नाही, मला फक्त ही शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी निवडणूक लढवायची आहे। त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे। मी सर्व शेतकऱ्यांना आभार मानतो की त्यांनी मला आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे। मी यापुढच्या काळात सुद्धा मला शेतकऱ्यासाठी लढायचं आहे। मी आत्तापासून किती लढलो याला महत्त्व नाही, यापुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून मोठा लढा उभा करून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे, स्वाभिमानाने सन्मानाने शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या घरात त्याला पैसा मिळाला पाहिजे, त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा झाल्या पाहिजे, त्याच्या मुलीबाळीचं लग्न झालं पाहिजे। यासाठी त्याला पैशाची गरज असते आणि येणाऱ्या काळामध्ये शेतमालातून भरपूर उत्पन्न मिळालं पाहिजे, यासाठी माझा पाठपुरावा असेल आणि तो मी निश्चितपणे करणार आहे। मला फक्त साथ द्या। मला खासदार झाल्यानंतर मला खूप मोठी आपली सेवा करायची आहे। मला ती ताकद म्हणून खासदार पाहिजे आहे। मला नावापुढं खासदार लावायसाठी नको आहे, तर मला खासदारी पद आणि खासदारी ताकद या सर्वसामान्य दुःखात बाजूला सारण्यासाठी मला ही खासदाराची ताकद पाहिजे आहे। ती सर्वसामान्य जनतेने द्यावी आणि शेतकरी द्यावी मी अपेक्षा करतो आणि मला ती मिळाल्याची आशा आहे। बळीराजा शेतकरी संघटना